नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. बारामतीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी महिलांशी साधला संवाद. सोन्याच्या जेजुरीसारखी बारामती घडवली, आम्ही ती जपणारच, महिलांचं वहिनींना ठाम आश्वासन. नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचं पालकमंत्री जयकुमार गोरे यांचं आवाहन. भीमा नदी पात्रात उजनी धरणातून 1 ते 2 दिवसात पाण्याचं दुसरं आवर्तन सोडणार असल्याची गोरेंची माहिती. मुंबई महापालिकेचे 122 अभियंत्यांच्या बदल्या रद्द. भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर प्रशासनाचा युटर्न, कथित गैरव्यवहार आणि ट्रान्सफर आरोपावर निर्णय. नाशिकच्या मालेगावात अक्षय तृतीया सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारात गर्दी. सणावर युद्धाच्या परिस्थितीमुळे महागाईचं सावट. आखाती देशांच्या युद्धामुळे पूजेसाठी लागणाऱ्या घागरी, आंबे, खरबूजचे दर महागले. वाशिम जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेमुळे शाळांच्या वेळेत बदल. शाळा सकाळी 7 ते 11 या वेळेत भरवण्याचे आदेश. जिल्हा प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय. वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाकडून तयारीला वेग. जिल्ह्यात ठिकठिकाणी खरीप पूर्व आढावा सभा. योग्य पद्धतीने प्रक्रिया केल्यास उत्पादनात वाढ, कृषी विभागाचा दावा. हिंगोलीच्या कळमनुरीत अल्पवयीन मुलीची घरात घुसून छेड काढल्यानं मुलीची आत्महत्या. पोलीस स्टेशनमध्ये 2 आरोपींविरोधात गुन्हा दाखल, पुढील तपास सुरू. धाराशिवच्या उमरगामध्ये पतीनेच केला पत्नीचा गळा आवळून खून. माहेरून 2 लाख रुपये आणण्याची मागणी करत खून. आरोपी विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. चंद्रपूरमध्ये इन्स्टावरील मैत्री एका अल्पवयीन मुलीसाठी भयंकर अनुभव ठरली. विश्वास संपादन करून मुलाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार. पोलिसांकडून आरोपीला अटक. अकोल्यात पाण्याच्या टाकीत मृत अवस्थेत आढळलं माकड. मृत माकडामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय. गावकऱ्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली माहिती. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.